लागणार आहे. युरियाचा मुबलक साठा वगैरे सगळं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः 24 तारखेनंतर मान्सून सगळीकडे राज्यामध्ये सक्रिय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि तरीसुद्धा मी या राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की आपल्या शेतातील ओल तपासून निश्चित प्रकारे आपण सर्वांनी पेरणी करावी. आणि हवामान विभागाचा अंदाज आहे की पाऊस चांगला ह्या पहिल्या 8-10 दिवसामध्ये पडेल. पण तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांनी पेरणीच्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी निश्चित प्रकारे घ्यावी. खताच्या बाबतीमध्ये आज तरी आपल्याकडं साठा हा आपला व्यवस्थित आहे. आणि आता जे पूर्वी आपल्याला माहिती आहे की जो केंद्राने आपल्याला आवंटन राज्यासाठी मंजूर केलेलं आहे, आपल्याला त्याप्रमाणे ते आवंटन आपल्याला जे मंजुरी प्रमाण मिळावं यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आम्ही केंद्राशी आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब, आदरणीय नड्डा साहेबांशी बोलतोय. आणि जे आपलं राज्याचं आवंटन खताच्या बाबतीत जे मंजूर आहे ते आपल्याला निश्चित प्रकारे मिळावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि ते निश्चित प्रकारे आवंटन आपल्याला सगळ्याला मिळेल. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावणी पवार आणि या सर्वांनी आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं गेलं पाहिजे. त्यावेळेस कर्जमाफीचा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस दादा हे आपल्यामध्ये होते आणि हा निर्णय घेतलेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आणि 30 जून ही तारीख आपल्याला दिलेली आहे. आणि साधारणतः राज्यामध्ये आता प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा, ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी, त्याचा फायदा ह्या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना होईल. साधारणतः पैशाचा जर आकडा घेतात साधारणतः 36,000 कोटी आणि 36,585 कोटी एवढी रक्कम ही आपल्या सगळ्यांना लागणार आहे. आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अनेक आमच्या सदस्य आमदार महोदयांच्या काय सूचना आहेत, शेतकऱ्यांच्या सूचना आहेत, शेतकरी प्रतिनिधी सूचना आहेत. यामध्ये थोडं काय बदल करणं गरजेचं की जेणेकरून शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अधिक त्यामध्ये शेतकऱ्यांची भर होईल. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या सर्वांना घेऊन बसतील आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री घेतील. परंतु आजच्या हिशोबाने साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी एवढी रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांना मिळेल. कर्जमाफी तर मला वाटतं सगळ्याला मिळालेले. मला वाटतं प्रोत्साहन अनुदान थोडं पाठीमागं राहिलं होतं, ते निश्चित प्रकारे आपणही ते देण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी दिलेला आहे. आणि जे अजून काय मला म्हणजे राहिलेला आकडा असेल त्या बाबतीमध्ये देण्याचा निश्चित प्रकारे. पण पूर्वी हे प्रोत्साहन 2019ला पूर्वीची कर्जमाफी ही 2019ला झाली होती आणि त्यामधली रक्कम माझ्या माहितीप्रमाणे प्रोत्साहन अनुदान तिथे राहिलं होतं. ते निश्चित प्रकारे शेतकऱ्याला कुणाची काही अडचण असेल तर ते मिळावं यासाठी आमचा कृषी विभाग निश्चित प्रकारे सहकार्य करेल. मी तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे सांगतो, मी राज्यांच्या मुख्यमंत्र्याचं माझ्या सर्व राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं या तिघांचंही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी योजना आहे, कदाचित राज्यामध्ये यापूर्वी 2007, 17, 19 आणि ही 4थी कर्जमाफी आहे. या 4 कर्जमाफीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना सर्वात जास्त कर्जमाफीचा लाभ ह्या वर्षीच्या जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्यातनं ह्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांना हा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आणि अजूनही त्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे. त्यामधनं शेतकरी प्रतिनिधी या संघटनेच्या लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत त्या बाबतीत मुख्यमंत्री स्वतः त्या सर्वांशी बैठक घेऊन त्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहे. खरं तर खूप मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. शेतकरी समाधानी नाही हे 100% मीही मान्य करतो. शेवटी समाधान सगळ्यांना एखाद्या गोष्टी मिळत नाही, पण त्यातनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मी ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, मी सहज एका जिल्ह्याचा पेक्षा एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अंदाज घेतला तर एका जिल्हा मध्यवर्ती बँकेला साधारणतः 2100 कोटी रुपये हे माझ्या शेतकऱ्यांना, त्या 2100 2100 कोटी हे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हे मिळणार आहे.
आणि निश्चित प्रकारे आज सोसायटीच्या लेवलला एक जोरात काम हे चालू आहे. ज्या तालुक्यामधनं मी इंदापूरमधनं आज तिथं लोकप्रतिनिधी मी तिथं आमदार म्हणून निवडून येतो, त्या तालुक्यातल्या माझ्या सचिव महोदयांचं तिथल्या बँक अधिकाऱ्यांचं मी खरंच आज कौतुक करतो. आत्ता तुम्ही माहिती आहे सगळ्या राज्यामध्ये सर्वप्रथम इंदापूरच्या विकास सोसायट्यांनी ही माहिती 2 लाखाच्या आतली जे 2 लाख शेतकरी साधारणतः 18,500 शेतकऱ्यांची माहिती ही त्याची ती केलेली त्याची पूर्ण केली त्याची पूर्ण केले. तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना खूप चांगली घोषणा खूप चांगली योजना या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतली. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. बर्डीजी एकंदरीत पाहतोय की सध्या जो काही मान्सूनची माहिती तुम्ही दिलेली आहे ताई सर 7-12 कोरा म्हणण्यापेक्षा 7-12 कोरा म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. हे हवामान बदलामुळं शेतकऱ्यांच्या निश्चित प्रकारे उत्पादनावरती परिणाम होतोय, उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे. शेवटी सरसकट किंवा सगळं आपण म्हणणं बरोबर नाही, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त गरीब शेतकऱ्यांना ह्यातनं कशी मदत होईल तो प्रयत्न चाललेला आहे. आणि मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो यावर्षी कुठल्याही क्षेत्र की एवढं क्षेत्र पाहिजे या क्षेत्राची 8 या कर्जमाफीमध्ये टाकलेली नाही आहे. दुसरं 2 लाखाच्या पुढचं जे कर्ज होतं 2 लाखाच्या पुढचं पूर्वी कर्ज होतं जर असलं मागच्या 2019 मध्ये 2,20,000 असलं तर त्याला एकही रुपयाची कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. पण ह्या वर्षी जर 2,20,000 असलं जर त्यांनी वरच्या शेतकऱ्यांनी 20,000 भरले तर त्याला 2 लाख रुपये सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की निश्चित प्रकारे शेवटी समाधान शेतकऱ्यांचं आपलं कोणाचं माझंही होणार नाही तुमचंही होणार नाही, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे. अजूनही त्यात काय सुधारणा करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यात जास्त फायदा होईल. यासाठी आमच्या सगळ्यांचा राज्याच्या आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आणि मुख्यमंत्री यामध्ये सकारात्मक आहेत. बर्डीजी ज्या प्रकारे तुम्ही मान्सूनची माहिती दिली आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले जुलैचा पहिला आठवडा सुद्धा पेरणीसाठी लाभदायक असेल तर शेतकऱ्यांनी सांगितल्याशिवाय पेरणी करू नये. त्यामुळे मी तेच सांगितलं ना, ओला खाली जमिनीमधला ओलावा पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, विनाकारण त्याला दुबार पेरणीचं त्याला परत ही पाळी येऊ नये. त्यामुळे ती परिस्थिती पाहूनच शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये ही करावं. मीही आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. शेवटी आम्ही जरी मंत्री असलो तर आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्याच्या अडचणी आणि आम्ही बांधवाले शेतकऱ्यांना आम्ही स्वतः शेतीमध्ये असणारे सगळे शेतकरी ह्या राज्याचे मंत्री म्हणून काम करतोय. त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना एवढं सांगतो की आपण परमेश्वराला आम्ही पण साकडं घालतोय, आपणही घालतोय की हवामान विभागाच्या ह्या वर्षी चांगल्यात चांगला पाऊस पडावा आणि मुख्यमंत्र्यांनी ह्यांनी आपल्याला कर्जमाफीचा लाभ तर दिलेलाच आहे. याबरोबरच शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पाऊस पडल्यानंतर उत्पादन शेतकऱ्याला मिळावं आणि चांगलं उत्पन्न मिळावं हीच खरं तर आम्ही परमेश्वराला साकडं घालतो. सुका दुष्काळ जाहीर करण्याची आता पाऊस पडायला आपण सांगितलं हवामान विभागाचा आता पाऊस थोडा काही ठिकाणी सुरू झाला. मी म्हणणार नाही थोडा सुरू झालेला आहे. अजून पावसाला आपण वेळ साधारणतः एक अंदाज दिसतोय की 24 जूनच्या पुढे पाऊस हळूहळू सर्वकडे पाऊस जाऊ शकतो. त्यामुळे निश्चित प्रकारे पावसाचा अंदाज बघून जमिनीतला ओलावा बघून शेतकऱ्यांनी पेरणी करावी.